मुलीने सांगितली, मला अंगावरचे कपडे काढले होते आणि पूर्ण नखयुक्त मारलेले तिला. आणि तिचं गुन्हे असं झाले, म्हणजे कपड्यांचं नव्हतं तिच्या अंगावर. आणि माझी स्वतःची बापांनी माझी मुलगीला असं केलेलं आहे. आणि तिला फाशी शिजवायला पाहिजे. पोलिसांचा पण न्याय भेटलेला आहे आम्हाला. आणि एवढंच कर्तव्य आम्हाला जनताचं पण भेटली आणि परत पोलिसांचा पण आम्हाला सपोर्ट भेटले, जनतेचा पण सपोर्ट आहे. आता किती दिवसांपासून काल हा संपूर्ण प्रकार घडला त्यावेळेस तुम्ही नेमकी कुठे होतात? मी नेमकी दुकानातलं कपड्यांचं हे दुकानात कामाला कामाला आहे. जातात आणि 9 वाजता माझी सुट्टी झाली. हे 9 9:30 वाजेपर्यंत घडलेलं आहे. मी आज कामावरून आल्यानंतर हे घडलं. कामावरून आल्यानंतर हे सगळं हा, घडलं. हे सगळं प्रकार घडला. घरात त्यावेळेस तुम्ही होता? त्यावेळी मी नव्हते, घरात नाही घडले. दुसऱ्यांच्या घरात ती भाड्याने होता तो. आणि त्या भाड्याने असताना ते रूम मध्येच ते झाले. यानंतर असं काही कृत्य काही वडिलांकडे कधी काही कधी काय म्हणजे ते पहिला पण केलं होतं असं म्हणा, पण आम्हाला कोणाला माहित नव्हतं हे केलेलं. नंतर ना ती स्वतः मुलगी मला म्हणली, मम्मी पहिलं पण असं झालं, तुम्ही कामाला गेलो होतो आणि ताताने मला ओढून ओढून घेत होते, मी बाहेर पळत पळत गेलेला आहे. एवढं पोरगीने मला सांगितले. आणि दुसऱ्या वेळा लय मोठं शब्द. तुमची मागणी काय? माझी मागणी काय एकच आहे, तिला फाशी शिजा व्हायलाच पाहिजे. नमस्कार महाराष्ट्र, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. आज मी शांत बसायला आलेली नाही आणि तुम्हालाही शांत बसू देणार नाही. ज्या पुणे शहराला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो, आज त्याच पुण्याला नराधमांचं माहेरघर होताना आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय. अरे काय चाललंय काय? नसरापूरच्या घटनेची शाई अजून वाढली नाही, तोच पुण्याच्या पर्वती परिसरात एका 70 वर्षाच्या नराधमाने आपल्या 7 वर्षाच्या सख्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. रक्ताची नाती जेव्हा अशी हैवान होतात तेव्हा समजायचं की समाजाचा अंत जवळ आलाय. ज्या हातांनी नातीला खाऊ द्यायचा, कुरवाडायचं, त्याच म्हाताऱ्याने तिला वाचण्याचं साधन समजलं. लाज कशी वाटत नाही? आणि सरकार, तुम्ही कुठे आहात? तुमच्या लाडकी बहीण आणि बेटी बचावच्या घोषणा पुण्याच्या हवेत विरल्यात का? आज याच मुद्द्यावर सिस्टीमच्या चिंध्या उडवायच्या आहेत. मित्रांनो, पर्वती परिसरातील ही घटना ऐकून तुमचं रक्त उकळेल. एक 9 वर्षाची मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या आजोबांकडे राहायला आली होती. आई कामावर गेलेली असताना या नराधमाने घरात कोणी नाही हे बघून त्या चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीने आरडाओरडा केला तेव्हा या सैतानाने तिला चक्क माळ्यावर लपवून ठेवलं. पण सल्लाम त्या जागरूक शेजारी महिलांना, ज्यांनी पत्र्याच्या फटीतून हे सगळं पाहिलं आणि आरडाओरडा करून गावकऱ्यांना गोळा केलं. जर लोकांनी दरवाजा तोडला नसता तर नसरापूरच्या घटनेची पुनरावृत्ती झाली असती. पण पोलिसांनी काय केलं? आरोपीला नेलं खरं, पण पुन्हा एकदा प्रश्न उभा राहतो, अशा नराधमांना अजूनही मानवाधिकार मिळतात कसे? हे बघा आकडे. राज्यात जानेवारी 2025 ते एप्रिल 2026 पर्यंत 13,310 पॉक्सोचे गुन्हे दाखल झाले आहेत. एकट्या पुण्यात 1,736 आणि मुंबईत 1,810 गुन्हे. विनयभंगाची प्रकरणं 17,000च्या वर गेली आहेत. 94,000 महिला बेपत्ता आहेत. हे फक्त आकडे नाहीत, हे महाराष्ट्राच्या सुरक्षेचे वाभाडे आहेत. महिला सुरक्षेचे बजेट कागदावरच आहे का? गुन्हेगारांचे फोटो पुण्याच्या चौकाचौकात लावून त्यांचे हातपाय का तोडले जात नाहीत? जोपर्यंत गुन्हेगाराच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होत नाही तोपर्यंत ही आकडेवारी अशीच वाढत राहणार. नसरापूरचा तो भिकाजी कांबळे, 60 वर्षाचा सैतान, 4 वर्षापूर्वी तो जेलमधून सुटून आला. त्याने त्याच्या सख्या पुतणीवर बलात्कार केला. त्याने त्याच गावातील एका वृद्ध महिलेवर बलात्कार केला. एवढ्यावरच थांबला नाही, तिच्या गुप्तांगाला चटके दिले. आज हा पार्वतीचा म्हातारा, या म्हाताऱ्यांच्या वयाचा आदर करायचा की त्यांच्या कृत्याला फाशी द्यायची? लोकांनी आंदोलनं केली, लाठीचार्ज खाल्ला, पण मुख्यमंत्र्यांना मात्र लग्न समारंभात जायला वेळ आहे, झालमुडी खायला वेळ आहे, सेलिब्रेशन्स करायला वेळ आहे. पीडित बापाची कॉलर पकडून पोलीस खेचतात, पण नराधमांना मात्र पोलीस व्हॅनमध्ये सुरक्षित नेलं जातं. हीच का तुमची न्याय व्यवस्था? काही लोक म्हणतात कलियुग सत्य आहे. अरे हे कलियुग नाही, हा सिस्टमचा नाकर्तेपणा आहे. माझे सरकारला काही थेट सवाल आहेत. कायद्याचा धाक कुठे आहे? जर 9 वर्षांची मुलगी स्वतःच्या आजोबांच्या घरी सुरक्षित नसेल तर पालकांनी मुलींना कोणाकडे पाठवायचं? गुन्हेगारांना पळवाटा कशा मिळतात? नराधमांचे खटले वर्षानुवर्ष चालवून त्यांना जिवंत का ठेवलं जातं? लाठीचार्ज नक्की कोणावर? गुन्हेगारांना पकडताना तुमची ताकद का दिसत नाही? सामान्य जनतेने न्याय मागितला की तुमच्या लाठ्या
बाहेर का येतात? राजकीय दौरे कशासाठी? सांत्वनाचे राजकीय दौरे करण्यापेक्षा 1 महिन्यात फाशी देणारा कायदा का अंमलात आणला जात नाही? शेवटी एकच सांगेन, महाराष्ट्रातली आई बहीण आज दहशतीखाली आहे. आता फक्त निषेध करून चालणार नाही, तर पुण्यातल्या पर्वतीसारख्या घटना आपल्या सख्ख्या नात्यात घडत असेल तर विचार करा समाजात काय चाललं असेल. हा व्हिडिओ इतका शेअर करा की त्या खुर्चीवर बसलेल्या प्रत्येकाची झोप उडाली पाहिजे. आम्हाला तुमचे इव्हेंट नकोत, आम्हाला सुरक्षित महाराष्ट्र हवाय. जोपर्यंत या नराधमांना भर चौकात फाशी दिली जात नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही. आणि हो, लक्षात ठेवा, जर सिस्टम न्याय देऊ शकत नसेल तर सामान्य जनता कायदा हातात घ्यायला वेळ लावणार नाही. न्याय हवाय आणि तोही आत्ताच. जय हिंद, जय महाराष्ट्र.